ज्या महिलांना वजन आणि पोट कमी करायचं आहे त्यांनी आजपासून या 5 सवयी सोडून द्या. वजन आणि पोट लगेच कमी व्हायला लागेल. जर तुम्ही रोज आरशात पोट पाहून म्हणता मी तर कमी खाते, मग हे पोट का वाढतंय? जर कपडे आधीसारखे फिट बसत नसतील आणि वजन हळूहळू वाढत चाललं असेल तर आजची ही गोष्ट शेवटपर्यंत नीट ऐका. कारण चुकीची गोष्ट आहारात नाही, सवयींमध्ये लपलेली असते. आज आपण कुठल्याही कठीण आहार पद्धतीची किंवा महागड्या भाज्यांची गोष्ट करणार नाही. आज आपण त्या 5 रोजच्या सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या शांतपणे तुमचं वजन आणि पोट वाढवत राहतात. महिला मनाने खूप मेहनती असतात, घर आणि कुटुंब सांभाळतात, सगळ्यांची काळजी घेतात, पण सगळ्या शेवटी स्वतःची हीच कारणं आहेत की वजन आणि पोट कमी होत नाही. आता लक्ष देऊन ऐका, कारण प्रत्येक सवयीत तुम्हाला तुमचंच आयुष्य दिसेल. नंबर 1, मी खूप कमी खाते. हा सर्वात मोठं कारण. बहुतेक महिला स्वतःला मानतात की त्यांचं वजन कमी होत नाही कारण वय वाढलं आहे किंवा शरीराची रचना तशी आहे. पण सत्य हे आहे की ते दिवसभर कमी नाही तर नकळत खात राहतात. सकाळी उठतात, चहासोबत 2 बिस्किट, मग मुलांचं उरलेला पराठा किंवा ब्रेड. दुपारी पूर्ण जेवण नाही कारण आधीच खूप खाल्लेलं असतं. मग संध्याकाळी थकव्यामुळे गोड चहा आणि रात्री भूक जास्त लागली की जे मिळेल ते खातात. शरीराला एकदाही शांत, व्यवस्थित आणि पूर्ण जेवण मिळत नाही. अशा वेळी शरीर घाबरतं आणि विचार करतं की अन्न विश्वासही नाही. म्हणून हे प्रत्येक गोष्ट पोटाच्या चरबीमध्ये बदलून साठवायला लागतं. म्हणून अनेक महिला म्हणतात की काही जास्त खात नाही तरी पोट बाहेर येतंय. खरं तर पोट बाहेर येतं कारण शरीराला विश्वास नसतो की पुढचं जेवण कधी मिळेल. जोपर्यंत ही सवय बदलत नाही तोपर्यंत कोणताही डाएट काम करणार नाही. खाणं कमी करण्यापूर्वी खाण्याची पद्धत सुधारली पाहिजे, नाहीतर शरीर नेहमी तुमच्या विरुद्ध काम करत राहील. नंबर 2, भूक दाबून स्वतःला मजबूत समजणं. खूप महिला असं मानतात की भूक सहन करणं म्हणजे धाडस आहे, प्रेम आहे, जबाबदारी आहे. पोटातून आवाज आला की उत्तर मिळतं, आता नाही, नंतर खाईन. हे नंतर महिने आणि वर्ष चालू राहतं. हळूहळू शरीर शिकतं की भुकेला काहीच महत्त्व नाही आणि जेव्हा जेवण मिळतं ते पोटाभोवती साठवून ठेवतं. म्हणूनच काही महिला खूप कमी खातात तरी त्यांचं पोट सर्वात आधी वाढतं. भूक वारंवार दाबल्याने हार्मोन्स बिघडतात, मेटाबॉलिझम मंदावतो आणि वजन कमी होतं. जवळजवळ थांबतं. खरं म्हणजे भूक ही कमजोरी नाही, ती शरीराची सगळ्यात प्रामाणिक भाषा आहे. ज्या दिवशी तुम्ही भुकेचा आदर करायला शिकाल त्या दिवसापासून शरीर तुमचा साथ द्यायला लागेल. एक गोष्ट सांगा, तुम्हीही भूक लागली की स्वतःला म्हणता का थोडा वेळ थांबते? जर हो तर खाली कमेंटमध्ये फक्त हो लिहा, जेणेकरून तुम्हाला वाटेल की हो, तुम्ही एकट्या नाहीये. नंबर 3, झोपेचा त्याग करून स्वतःला महत्त्वाचं समजणं. अनेक महिला स्वतःला खूप गरजेचं समजून सर्वात आधी स्वतःची झोप कमी करतात. रात्री सगळे झोपल्यानंतर त्यांचा वेळ सुरू होतो, मोबाईल, टीव्ही किंवा शांत वेळ. पण हीच शांतता हळूहळू पोटाच्या चरबीमध्ये बदलते. कमी झोपेमुळे शरीरात असे हार्मोन्स वाढतात जे भूक वाढवतात आणि चरबी साठवून ठेवतात. झोप पूर्ण होत नाही तर सकाळी उठल्यावर थकवा असतो, गोड खाण्याची इच्छा होते, चहा कॉफी जास्त लागते आणि शरीर हलवायची इच्छा होत नाही. मग दिवसभर स्वतःला दोष देणं, आरशावर नाराजी आणि रात्री तीच भूक चूक. पोटाची चरबी कमी करायची असेल तर झोपेला सर्वात कमी महत्त्व देणं थांबवावं लागेल. 7 तासांची झोप औषधासारखी काम करते, तेही पैसे खर्च न करता. जेव्हा झोप सुधारते तेव्हा वजन आपोआप कमी व्हायला लागते. 4, घरकामाचं पुरेसं आहे असं मानणं. घरकाम सोपं नाही यात काही शंका नाही, पण हे काम शरीराला तो संकेत देत नाही जो पोटाची चरबी कमी करण्यासाठी आवश्यक आहे. झाडू, पोछा, भांडी, स्वयंपाक हे सगळं वेगवेगळ्या वेळेला होतं, कधी जलद कधी थांबून. शरीराला रोज ठराविक वेळ सलग चालण्याची गरज असते, जेणेकरून त्याला समजेल की आता साठवलेली चरबी जाळायची आहे. जेव्हा असं होत नाही तेव्हा शरीर विचार करतं की चरबी साठवून ठेवायची आहे. म्हणूनच दिवसभर काम करणाऱ्या महिलाही पोटापुढे त्रस्त असतात. 10-15 मिनिट रोज चालणं, हलका व्यायाम किंवा मोकळ्या हवेत फिरणं ही शरीरासाठी खूप मोठा संदेश आहे. ही सवय सोडावी लागेल की माझ्याकडे वेळ नाही, कारण खरं असं आहे आज वेळ काढला नाही तर उद्या आजार स्वतः वेळ काढेल.
कमेंटमध्ये तुमचं मत, तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या राज्यातून हा व्हिडिओ पाहता ते नक्की सांगा. कारण तुमचा छोटासा कमेंट आम्हाला खूप मदत देतो, खूप आनंद देतो आणि आमच्यासाठी खूप महत्त्वाचा देखील असतो. 5. स्वतःला नेहमी शेवटच्या क्रमांकावर ठेवणं. बहुतेक महिलांचं आयुष्य एकाच रेषेवर चालतं. पहिलं कुटुंब, मग नाती, मग जबाबदाऱ्या आणि काही उरलं तर स्वतः. सकाळी डोळे उघडल्यापासून इतरांच्या गरजा सुरू होतात आणि रात्री डोळे मिटेपर्यंत मन इतरांचाच विचार करत राहतं. या दरम्यान शरीर काय सांगतंय, मन काय अनुभवतंय, पोट का वाढतंय या प्रश्नांसाठी जागाच नाही राहत. सततचा ताण, अपूर्ण इच्छा, न सांगता सहन केलेला राग आणि स्वतःबद्दल अपराधीपणा हे सगळं मिळून पोटाची चरबी सगळ्यात जास्त मजबूत करतात. शरीर ताण थेट पोटावर साठवतं, जेणेकरून कठीण काळात उपयोग होईल. म्हणूनच अनेक महिला म्हणतात, मी कमी खाते तरी पोट कमी होत नाही. खरं म्हणजे पोट अन्न नाही तर भावनासुद्धा साठवून ठेवत असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कराल, स्वतःचा थकवा मान्य कराल, स्वतःच्या गरजा चुकीच्या नाहीत हे स्वीकाराल, त्या दिवशी शरीरही सैल पडायला लागेल. वजन कमी करण्याची सुरुवात तराजूपासून नाही होत, आत्मसन्मानापासून होते. स्वतःला शेवटच्या क्रमांकावर ठेवण्याची सवय आत्ताच सोडून द्या. कारण तुम्ही ठीक असाल तरच सगळं ठीक चालेल. आता हे काही छोट्या गोष्टी असतात पण महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपलं वजन कमी करायला खूप भरपूर मदत करतात. सर्वात आधी पाणी औषधासारखं घ्या. तहान लागेपर्यंत थांबू नका, कारण कमी पाणीही पोटाची चरबी वाढवतं. दुसरं, जेवणानंतर लगेच झोपू नका. 5-6 मिनिट जरी असली तरी थोडं चालणं करून घ्या. शरीराला स्पष्ट संदेश मिळतो की अन्न पचवायचं आहे, साठवायचं नाही. तिसरं, मोबाईल पाहत जेवण्याची सवय कमी करा, कारण लक्ष नसताना पोट भरल्याचा सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचत नाही. चौथं, रोज स्वतःला 2 चांगले शब्द बोला. आरशात पाहून जरी असलं तरी, कारण स्वतःचा तिरस्कार करून कोणताही बदल होत नाही. आणि शेवटची गोष्ट, बदलाची घाई करू नका. वजन कमी होणं ही शर्यत नाही, तो एक प्रवास आहे. जेव्हा तुम्ही संयम ठेवता, स्वतःवर विश्वास ठेवता आणि रोज थोडं थोडं सुधारता, तेव्हा शरीरही तुमच्यासोबत चालायला लागतं. आज तुम्ही जे ऐकलं ते कोणतंही जादुई उपाय नव्हतं, तर रोजची सत्यता होती. पोट आणि वजन एका दिवसात वाढलेलं नाही, त्यामुळे ते एका दिवसात कमी देखील होणार नाही. पण आज जर तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या सवयींकडे पाहिलंत तर समजा बदल सुरू झाला आहे. स्वतःला दोष देणं थांबवा आणि स्वतःला समजून घ्या. लक्षात ठेवा, एक महिला जेव्हा स्वतःच्या शरीराचं ऐकायला शिकते तेव्हा तिला कोणी थांबवू शकत नाही. आजपासून नाही, आत्तापासून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. कारण तुमचं शरीर तुमचा शत्रू नाही, त्याला फक्त तुमची साथ हवी आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.